राज्यामध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री होणार असं उघड झाल्यानंतर आज महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात येणार आहे असं कळतंय, ज्याच्यामध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक म्हणजे 21 मंत्रिपदे येणार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेला 12 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 जणांची संधी मिळू शकते। या अशा पद्धतीचा फॉर्म्युला सध्या निश्चित झाल्याचं कळतंय। भाजपसह तिन्ही पक्षांनी नव्या मंत्रिमंडळामध्ये तरुण आमदारांना संधी द्यावी असा सल्ला भाजप श्रेष्ठींकडून दिला गेलाय असं कळतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी रिद्धेश हातीम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। कारण फॉर्म्युला जरी निश्चित झाला असला तरी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं असेल। रिद्धेश, नेमकी कुठल्या तरुण आमदारांची नावं चर्चेत आहेत यासाठी? नक्कीच आपण पाहिलं तर जे मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला तो निश्चित झाला आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर भाजपच्या वाटेत आहे ते 21 मंत्रिपदे येणार आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना आहे ते 10 मंत्रिपदे आहेत ते येणार आहेत। त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे तरुण नेतृत्वांना आहे तो संधी दिली जाणार आहे अशी देखील चर्चा सध्या तरी सुरू आहे। त्यामुळे आपण एकंदरीत पाहिलं जर भाजपकडून पाहिलं तर तरुण नेतृत्वामध्ये आपण पाहिलं तर नितेश राणे यांचं नाव सध्या जोरात चर्चेत आहे, कारण ते देखील एक भाजपचे तरुण आमदार आहेत, तर त्यांना या मंत्रिमंडळामध्ये संधी देऊ शकते। त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कुठल्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाते, कुठल्या तरुण आमदाराला आमदाराची वर्णी ही मंत्रिपदावर लागते हे देखील पाहणं मात्र येणाऱ्या 2 दिवसामध्ये महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सर्व संदर्भात आज आणि उद्यामध्ये आहे जी बैठक आहे ती पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये सर्व या गोष्टीवरती आहे जे शिक्कामोर्तब आहे की कुठल्या तरुण आमदारांना मंत्रिपद दिलं जाईल हे या सर्व संदर्भात आज आणि उद्याच्या बैठकीमध्ये सर्व निश्चित केलं जाणार आहे। निश्चित। रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।